वेलकम टू ऑल ऑफ यू. परत एकदा सगळ्या मान्यवरांचं खेळाडूंचं रसिक जणांचं आपण डॅडी ट्रॉफी 2026 एका शानदार पर्वामध्ये स्वागत करतोय. चौथ्या दिवसाचा खेळ या ठिकाणी सुरू असताना पहिल्या दिवसामध्ये आपण क्वालिफिकेशन राऊंडमध्ये पोहोचताना मुलेकड संघाला पाहिलं. तदनंतर दुसऱ्या दिवशी आपण बेंडकर संघाला पाहिलं. तिसऱ्या दिवसामध्ये आपण दुतुम संघाला पाहिलं. चौथ्या दिवसामध्ये कोणता संघ असेल याची चर्चा मात्र आता मैदानाच्या बाहेर सुरू झाली आहे. कारण आजचा लास्ट या ठिकाणी आपल्याला मोठा बघायला मिळाला. फार वर्षापासून चर्चेत असणारे आयोजक भागेश ठाकूर. मॅच ऑन झालाय, टाइमर ऑन करूया. यावेळेस हवेमध्ये बॉल आहे, झेल खाली आलाय खेळाडू. इथे मात्र मोठी जुई संघाला लावलाय. पहिला धक्का. पोर टाकीगाव विपक्ष नव्या अँड स्वामीज्ञ 11 मोठी जुई या दोन संघादरम्यान चालू असणारी एक लढत या ठिकाणी बघायला मिळाली आहे. आजच्या दिवसामध्ये तालुक्यातले इन्फॉर्म असणारे संघ आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळाले. म्हणजे त्यामध्ये जर आपण चर्चा केली तर दिघोडे संघ बघायला मिळाला. तदनंतर आपल्याला मोठी जुचा संघ बघायला मिळतोय. तदनंतर टाकीगावचा संघ बघायला मिळाला. मगाशी आपण विंधने संघाला पाहिलं. म्हणजे आजच्या ज्या लढती झाल्या ना त्यामध्ये एकापेक्षा एक सर्रास असणारे संघ आज या ठिकाणी या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये आपण पाहतोय. आणि बॅटलमध्ये आपण पाहिलं मुंबई उपनगरातला अंबापाडा संघ जो आहे तो 2 सामने जिंकून सेमीफायनल राऊंड पर्यंत आलाय. त्यांना टक्कर देण्यासाठी खालच्या दुपारच्या साखळी सामन्यातून ही सुरू असणारी अतिशय महत्वाची शेवटची लढत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आत दीप पाटील नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. हो, अलग ही उनका अंदाज आहे. वेगळ्या बॉलिंग ऍक्शन गोलंदाजी करतोय. ती कमी वयाचा हा गोलंदाज पाहिला. आठवण येते पहिल्या दिवसामध्ये देखील आपण अशीच एक खेळाडू पाहिला जो गोलंदाजी करत होता. आताच्या घडीला पॉली ॲडम्स साऊथ आफ्रिकेचा खेळाडू ज्या पद्धतीनं त्याचा रिदम त्याचा बॉलिंग ऍक्शन आपल्याला बघायला मिळाला. आणि त्याच ऍक्शन सध्याच्या घडीला गोलंदाज आपण पाहतोय कौस्तुभ. यावेळेस शॉट ऑफ लेंथ आहे, हवेमध्ये बॉल. झेल होईल का? येस, इथे मात्र हृदयाची धडधड, श्वास रोखले गेले. कारण अंकेशचा झेल या ठिकाणी काही वेळ हवेमध्ये आपल्याला बघायला मिळाला. अंकेश कामोटकर हे नाव सध्या टेनिस क्रिकेट बॉल मध्ये मोठुजी संघाकडून फार मोठ्या आदराने घेतलं जातं. त्याचं नाव मोठं आहे, त्याचा खेळ मोठा आहे. पास मध्ये काय केलंय ना हे फार महत्वाचं नाही आहे. चालू सामन्यामध्ये तुम्हाला करावं लागेल. कव्हर पॉइंटच्या वरून चेंडूला पुश केलाय. इथे मात्र चेंडू चालाय सीमा रेषेच्या दिशेनं आलाय. या सामन्यातील आणि या डाबातील पहिला चौकार. पहिलाच चौकार आपल्याला बघायला मिळाला. शेवटचा बॉल या षटकातील 5 चेंडूमध्ये जर आपण विचार केला तर या गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल अतिशय भन्नाट वेगाने टाकलाय परंतु नियंत्रण नव्हतं, दिशा नव्हती. इट्स अ वाईट कॉल. पंचांनी दुजोरा दिलाय. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं. वाईट बॉल या ठिकाणी टाकला जाईल. एक अवांतर जोडली जाईल. 30 यार्ड सर्कल मधलं हे षटक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. P1 चं पहिलं षटक आहे. नेक्स्ट बॉल
स्विच करण्याचा प्रयत्न केलाय, रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं, कमालीचा बॉल बघायला मिळालाय, लाजवाब षटक. हा देखील बॉल या ठिकाणी आलाय डॉट. फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 1-7 ही स्थिती या ठिकाणी राहिली आहे. थोडीशी चर्चा केली जाईल, डिबेट केलं जाईल. मी विनंती करतोय, चला टीम मीटिंग आता वारंवार करू नका, कारण 5 षटकाच्या खेळामध्ये सगळ्या योजना आपल्या तयार असल्या पाहिजेत. कोणत्या वेळेस कोणता गोलंदाज, कोणत्या फलंदाजाकरता कुठल्या गोलंदाजाचा वापर, फिल्डिंगचं स्तर, कॅप्टनच्या डोक्यामध्ये हे फिरतं चक्र असलं पाहिजे, ज्यामुळे आपला अधिकचा वेळ खर्च होत नाही. आपण पटापट थोडासा खेळ हा पुढे घेऊन जाऊया. तर आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तेच सामने या ठिकाणी अजूनही शिल्लक आहेत. मॅस्ट्रॉनची ही सुंदर अशी आकर्षक बाईक, या गाडीवर आज कोणता खेळाडू बसेल आणि ही चॅम्पियन ट्रॉफी कोणाच्या डोक्यावर असेल? कोण होईल बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, कोण होणार बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, आणि या स्पर्धेतला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कोण असेल? काही आकर्षक वैयक्तिक बक्षीस आपण पाहतोय. ही खासियत राहिली आहे गेली काही वर्ष युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरवलेल्या स्पर्धा. आयोजक तेच, नाव बदललंय. यावेळेस व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आलाय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय चैतन्य पाटील, आघाडीच्या या खेळाडूला आपण या ठिकाणी पाहतोय. काय क्रिकेट राहिलंय लेदर बॉल क्रिकेटमध्ये. सलग 2 वर्ष आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज घेताना या खेळाडूला पाहिलं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आल्यानंतर देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील स्पर्धा आता चैतन्य गाजवतोय. आणि येत्या आगामी क्रिकेटमध्ये ज्या स्तरावर काही मोठ्या मोठ्या खेळाडूंची नावं घेतली जातात ना, त्या यादीमध्ये चैतन्य पाटीलचं नाव नक्की असेल. तितकं टॅलेंट, तितकं हुनर या खेळाडूकडे नक्कीच आहे. याच मैदानावर रायगड प्रीमियर लीगची पहिली लेदर बॉल क्रिकेटची स्पर्धा संपन्न झाली आणि त्या स्पर्धेमध्ये देखील लेदर बॉल मध्ये मॅन ऑफ द सिरीजचं प्राइज यानं मिळवलं होतं. फुल टॉस बॉल आहे, सोडलं जाणार नाहीये, फुल टू वसूल केलं जात आहे, डीप मिड विकेटच्या बाहेर चाललाय, हा आलाय षटकार. बिमर चेक करणार आहोत. फुल टॉस या ठिकाणी चेक केलं जाईल. कशा पद्धतीनं बॉल या ठिकाणी होता, बॉलला उंची होती का, रिक्सच्या पेक्षा उंची त्याला लाभलेली होती का? 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये टिपले जाणारे हे क्षण आणि त्यानंतर पंचांचा येणारा हा डिसिजन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे सीता आपण पंचांना या ठिकाणी पाहत आहोत. टफ डिसिजन इथे या ठिकाणी वारंवार पुन्हा पुन्हा चेक केलं जाईल. अजूनही प्रलंबित असणारा हा डिसिजन या ठिकाणी ठेवलाय. येस, फेअर डिलिव्हरी या ठिकाणी घोषित केली जाईल. धावसंख्या या ठिकाणी पुढे जाईल. आपण धावसंख्या पाहतोय टोटल जाऊन पोहोचली आहे 15च्या आकड्यावर. नेक्स्ट बॉल, पुढच्या बॉलचा फेक केला जाईल. इथे इनसाइड आउट लॉंग ऑफच्या दिशेनं फील्ड केला जात आहे.
चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. हलवार पद्धतीने आपण प्रेक्षकांकडे जर कटाक्ष टाकला, कॅमेरे जर आपला वळवला, तर तुम्हाला झाडांच्या सावलीखाली नक्कीच बरेच प्रेक्षक सामन्यांचा आनंद घेताना बघताना पाहायला मिळतील. खर तर ही या स्पर्धेची ओळख राहिली आहे. जेएनपीटी मैदानाची ही खासियत आहे. चहूबाजूने असणारी झाडांशी भरदल हिरवगार मैदान आणि या मैदानावर डॅडी ट्रॉफी. इथे काय घडलंय? अंपायर सिग्नल इज व्हाईट बॉल. काय घडलंय? अंपायर सिग्नल या ठिकाणी दिलं जात आहे. इट्स अ व्हाईट बॉल. थोडासा आर्ग्युमेंट केलं जात आहे, चर्चा केली जात आहे, पण आपण सॉफ्ट सिग्नलच्या दिशेने जाऊ, कारण इथे व्हाईट साठी रिव्ह्यू सिस्टम अंमलात नाही आहे. त्याचा अंमल केला जाणार नाही. पंचांना जेव्हा डाऊट वाटेल ना, तेव्हाच ते या ठिकाणी वापर करू शकतात. चैतन्याची गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरा वाईट आहे त्याच्या षटकातील. लॉंग रनअप, 20 ते 22 पावलांचा रनअप घेऊन पुढचा बॉल. गती परिवर्तन केलाय, चांगला बॉल केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय पुढे. एकदा वेगानं पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? येस, यावेळेस दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. सर्वत्र आपण पाहिलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला मोठ्या मोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात. हे महिना आता जवळजवळ संपल्यात जमा आहे. उद्यापासून ज्या पद्धतीनं होळीचा सण सर्वत्र साजरा केला जाईल. यावेळेस खोदून काढलाय बॉल, लॉंग ऑन रिजनच्या दिशेने आलाय, चाललाय बॉल सीमारेषा ओलांडत 4 धावांकरता. आपली बाईक चालू आहे बघा, जरा बाईक चालू आहे. पुढचा बॉल आडव्या हाताने खेळून काढलाय, स्वीप केलाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहेत. 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावेनेशी धावसंख्या वधारली जाते. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झाला. 12 चेंडू नंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेचे निर्बंध या ठिकाणी हटवले जातील. धावसंख्या आपण पाहतोय 24 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. सध्या स्थितीमध्ये 12च्या गतीनं मोठेजी संघाची राहिलेली वाटचाल आपण या ठिकाणी पाहिली. नव्या अँड अभिज्ञ 11 मोठेजीचा संघ या ठिकाणी पाहतोय. तदनंतर अजय 74 टाकीगावचा संघ देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. चला, टाइमर ऑन आहे, टीम मीटिंग करू नका. दोन षटकांच्या खेळानंतर जर आपण पाहिलं तर फक्त 24 धावा आल्यात. 25 धावा. फुलटॉस बॉल आहे, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने या ठिकाणी सिंगल धाव मिळाले. बॅटच्या सह्यानं 1 धाव या ठिकाणी कन्वर्ट झाली आहे. सव्वीस धावा धावफलकावर लागले आहेत. यावेळेस काय चेंडू फेकलाय, जबरदस्त चेंडू गतीनं विट केलाय. जागा तयार केली, पद्धतली त्याचा वापर केला होता, पण चेंडू इतका वेगवान होता की फलंदाजाला पूर्णपणे जाग्यावर उभं केलं या गोलंदाजानं. कौस्तुभची कमालीची गोलंदाजी राहिली आतापर्यंत. ज्या पद्धतीनं कौस्तुभनं गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल, यावर आणखी एक यॉर्कर पद्धतीचा बॉल आहे. धावचीची संधी असेल, 1 धाव या ठिकाणी मिळतीये. पूर्णपणे दांबून ठेवलाय. 1 धाव या ठिकाणी नक्कीच मिळतीये. एका धावेची धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत.
नेक्स्ट बॉल, ओव्हर पिच बॉल आहे, प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. तोफा तोफा हा गोलंदाजानं फलंदाजाला दिलेला तोफा होता. आ बैल मुझे मार या पद्धतीने टाकलेला हा बॉल स्लॉट मध्ये फेकून दिला, डीप मिड विकेटच्या प्लॉट मध्ये 6 धावा. फुल टॉस बॉल, यावेळेस चुकलाय खेळाडू, आकडे बदलले असते, या बॉलवर मोठा फटका येणं गरजेचं होतं, पण तसं काही घडलेलं नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली आहे. धावसंख्या आपण पाहिली ना, तो टोटल धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतील 2.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 33 धावा, 1 गडी बाद ही स्थिती आपण पाहतोय. मोठुजी संघ या ठिकाणी बॅटिंग करताना. नेक्स्ट बॉल, आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलं, एक धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी पलटतील का नाही आहे. चांगला थ्रो, चांगलं फील्ड बघायला मिळालं. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलं जाईल. 3 षटकानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या. विचार केला तर या षटकाराच्या तुलनेमध्ये या षटकामध्ये केवळ आणि केवळ फक्त 10 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या. 3 षटकं 34 धावा. धावा जर आपण पाहिलं, त्याचं आकलन केलं, त्याचा अभ्यास केला तर या मैदानावर हायएस्ट स्कोर या स्पर्धेमधला 105 धावांचा जो कालच्या दिवसामध्ये रतीप रचला गेला. आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर 95 धावा देगुडे संघाने या ठिकाणी ठोकून काढल्या. म्हणजे या मैदानावर ऍव्हरेजली जर आपण गेलो तर 70 ते 80 धावा या 5 षटकांमध्ये तुम्हाला कराव्या लागतील. तेही तुमच्याकडे जर चांगल्या दर्जाची गोलंदाजी असेल तर तुम्ही त्या धावांना डिपेंड करू शकता. पण कुठेतरी आता मोठुजी संघाला हा मॅच गेअर अप करावा लागेल, धावा कराव्या लागतील, पण तसं काही घडलेलं नाही आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अमय. फुल टॉस बॉल आहे, बॅटला आउटसाइड एज घेतलाय, चाललाय चेंडू डीप थर्ड मॅन मध्ये, आलिया आणखी एक बाउंड्री. तुम्ही लेदर क्रिकेटच्या फॉर्मॅट मध्ये पाहिलं तर अगदी 4 ते 5 बॉलामध्ये रनअप घेणारा हा गोलंदाज आत्ताच्या आपण पाहतोय 30 यार्ड सर्कल वरून गोलंदाजी करतोय. हा बदल आहे, स्वतःमध्ये केलेला अपडेट. कालांतरानं प्रत्येक गोष्ट ज्या पद्धतीने मोबाईल अपडेट होतं ना, त्या पद्धतीने प्रत्येक माणसाला अपडेट व्हावं लागतं. इथे मात्र वेगवान बॉल बीट केलाय, बिम्मर बॉल, बॅट्समन बीट, विकेट किपर बीट, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चांगला आहे, पण कुठेतरी चालू प्रतियोगितेमध्ये हातावरचं नियंत्रण, बॉलवरचं नियंत्रण या ठिकाणी अमयनं सोडलंय. खराब बॉल, खराब फेकी. पहिल्या एका बॉल मध्ये त्याच्या गोलंदाजीतून 9 धावा खर्च झाल्या आहेत. मागडे षटक. पुढचा बॉल, आणखी एक फुल टॉस बॉल, कव्हरच्या दिशेने या ठिकाणी चेंडूला पुश केलाय, मिस क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. सेकंड बीमर ऑफ दिस ओव्हर, दुसरा नो बॉल या ठिकाणी आलाय फुल टॉसच्या माध्यमातून. इथे मात्र नो बॉल पंचांनी घोषित केलाय. येस, रिव्ह्यू या ठिकाणी वापरला जाईल. सेकंड बीमर या ठिकाणी होता का आपण पाहूया. येस, नो बॉल. बराच बॉल उंचावर आपल्याला बघायला मिळतोय आणि इथून मात्र गोलंदाजाला देखील बदललं जाईल, कारण अमय सारखा एक प्रमुख गोलंदाज या ठिकाणी ज्याचं बॉलवरचं नियंत्रण नव्हतं, कंट्रोल नव्हता, अतिशय जास्त वेगानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. 2 बीमर 2 बॉल मध्ये या ठिकाणी टाकले आणि इथून मात्र
अमयची ही ओव्हर या ठिकाणी बाद केली गेली आहे. नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल. काही अंशी दिलासा दिलाय या मोठीजू संघाला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं धावा झाल्या नव्हत्या तिथून खराब गोलंदाजी केली आणि परत एकदा मोठीजू संघाला कमबॅक करण्याची ही संधी या ठिकाणी प्राप्त झाली आहे. मोठीजू असा संघ आहे ना, एक शातीर संघ आहे. त्यामध्ये खेळाडू बघा कशा शेवटच्या क्षणापर्यंत बॅट कधी सोडली जात नाही. जिद्दीनं लढणारा आणि जिद्दीनं खेळणारा हा संघ म्हणून ओळखला जातो. आणि या संघासोबत तुम्ही अधिक चुका केल्यात तर मग त्या तुमच्या अंगलट नक्कीच येतील. त्यापैकी काही चुका अमयनं केल्यात. नवीन गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल. स्वप्नील गती परिवर्तन केलंय. ह्या बॉल मध्ये अलगदतानं चेंडूला पुश केलं. एक धाबा या ठिकाणी मिळाली. टोटल धाबा जर आता पाहिल्या ना तर जवळजवळ 47 धाबा. 47 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3.2 बॉल्स. स्थिती आहे नव्यान अभिज्ञ 11 मोठीजी संघाची. नेक्स्ट बॉल यावेळेस हो चांगला बॉल, परंतु नियंत्रण तुटलंय. आणखी एक खरा बॉल बघायला मिळालाय. काय केलंय या टाकीगाव संघाच्या गोलंदाजांनी? चांगली गोलंदाजी केली होती कारण पहिल्या 3 षटकामध्ये 34 धावा या मैदानावर मोठ्या नव्हत्या, पण कुठेतरी डोकं वर करण्याची संधी मोठीजी संघाला दिली आहे गोलंदाजांनी. आणखी एक बॉल, हो लेफ्ट हँड स्ट्रोक, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चाललाय. इट्स अ माइटी स्ट्रोक, षटकार. अंकेश कामोडकर म्हणजे संकट मोचक आहे आणि इथे संकटात तो नेहमी उभा राहिलाय. उलटॉस बॉल, फुल टू वसूल केलाय, चाललाय आउट ऑफ दी पार्क, आलाय बॅक टू बॅक, षटकार. ज्याच्या बॅटिंगला नाही सर ना त्याचं नाव आहे अंकेश कामोडकर. काय दर्जेदार फटकेबाजी करतोय, अफलातून बॅटिंग. वाईल्ड कार्ड एंट्री आहे मोठीजू संघाची. इथे आणखी एक तडाखा दिलाय स्ट्रेट टू द बॉलर, डोक्याच्या वरून चाललाय, आलाय आणखी एक षटकार. षटकारांची हॅट्रिक. ठोक. म्हणतात कमबॅक करणं. 3 षटकामध्ये 34 झाल्यानंतर आम्ही शांत उगाच नव्हतो, ही वादलापूर्वीची शांतता होती असं अंकेश सांगतोय. त्यामध्ये केलेल्या गोलंदाजानं चुका आणि आता मात्र धावांचा भडीमार, षटकारांचा भडीमार डॉमिनेट केले या गोलंदाजाला. हे षटक मोठंही झालंय आणि हे षटक महागडं देखील ठरलंय. पुढचा बॉल, आणखी एक तडाखा दिलाय. ओ हो अंकेश नावाचं वादळ मैदानामध्ये घुमलाय. टाळ्या झाल्या पाहिजेत अंकेशच्या बॅटिंग साठी. जेवढ्या धावा 3 षटकामध्ये आल्या नव्हत्या ना त्याच्या अधिक धावा या एका षटकामध्ये आल्या. गणित बिघडून टाकली कारण ह्या षटकामध्ये तब्बल 38 धावा खर्च झाल्यात. अतिशय महागडं षटक. मॅचचं मुवमेंट या ठिकाणी बदललं गेलं. 38 धावा ठोकून काढल्यात. नाव आहे अंकेश कामोडकर.
कमालीची फलंदाजी केली आहे. शेवटचा षटक काटेरी मुकुट आपण पाहतोय गोलंदाज यज्ञेश हातामध्ये बॉल. चांगला बॉल, यॉर्कर पद्धतीचा खोलवर टप्प्याचा बॉल, सिंगल या ठिकाणी कन्वर्ट झाली आहे. यासाठीच अंकेश कधी कधी मैदानामध्ये शांत असतो. बराच वेळ त्याची बॅटिंग आपण पाहिली ना तर सिंगल डबल्स डोक्याचा वापर केला जातो आणि मग जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा तो संधीचं सोनं करतो. वेट अँड वॉच, वेळेची वाट पाहिली जाते. पुढचा बॉल, आणखी एक तडाखा दिलाय पण यावेळेस टायमिंग चुकलाय. हवेमध्ये बॉल आहे, जे झालेलं नाही आहे, चुकी केली आहे यावेळेस. 2 धाबा या ठिकाणी मिळतायत. 2 धाब्यानिशी धावसंख्या जर आपण पाहिली आहे तर तब्बल जाऊन पोहोचली आहे 75 या आकड्यावर. अजूनही या षटकाचा जर आपण विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि कुठेतरी 85 धाबा डोळ्यासमोर नक्कीच आपण पकडू शकतो. चांगला फटका आलाय आणि इथे मात्र केली आहे क्षेत्ररक्षकांना चूक. आलाय अंकेशच्या बाट मधून आणखी एक चौकार. अंकेश नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगवलंय. आग उगणारी ही फलंदाजी. आणखी एक तडाखा. हो, लांब लचक, अप्रतिम, अद्भुत, जबरदस्त, बिग 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 सिक्सर. एक जिंदगी काफी नहीं है और ये एक षटकार भी काफी नहीं है. काय खेळलाय, जबरदस्त कमबॅक. पुढचा बॉल आणि या षटकारानं अर्धशतक पूर्ण. अप्रतिम बॅटिंग, टाळ्या झाल्या पाहिजेत. या टुर्नामेंट मधलं 3रं अर्धशतक अंकेश कामोटकरच्या बॅट मधून. अव्वल दर्जाचा A1 क्वालिटीचा बॅट्समन. ठोक. नव्या अँड अभिज्ञ 11चा अंकेश. पुढचा बॉल, आणखी एक तडाखा. ओ हो, षटकारांचा पाऊस पडलाय. पडत्या उन्हामध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशीच उरणच्या या जैन पिढीच्या दालनामध्ये अंकेश कामोटकरच्या बॅट मधून आलेत षटकार आणि फक्त षटकार. 16 बॉल मध्ये 59 धावांची एक मॅरेथॉन इनिंग या ठिकाणी बघायला मिळाली. आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.